आणि त्यांना राहण्यासाठी त्यांना भेटते ना, राहायला बंगला हे ते. अच्छा. त्यानं ते तर इन्कार केला त्याचा, मी राहणार नाही, सरकारी हानी करणार नाही, सरकारचा खर्च करणार नाही. 30 लाख रुपये त्याला खर्च होते म्हण महिन्याला, 30 लाख. अच्छा. कमी झाला का आता? हे मंत्र्याला किती खर्च राहते त्याच्यावर, किती खर्च करतात. आणि ते आता ते घेतलं नाही. घरचं जेवण करणं, घरून जाऊन तिथं काम करणं, आणि त्याच्यातून कितीतरी चांगले चांगले कामं करायले. ते सांगता येईना इतके कामं हात चांगले चांगले. तर तसा मंत्री हार राज्यात हार महाराष्ट्रात, ते कोणतं कर्नाटक असो, UP असो, कोणतं काही असो, तिथं असा मुख्यमंत्री व्हावा, असा पंतप्रधान व्हावा, असे प्रत्येक मंत्री व्हावं, तर कुठं भारतामध्ये समाधानी राहील. आणि कुठंच अशी काही अडचण येणार नाही, रोजगार नाही म्हणायचं नाही. कितीक बा हातात कापड घेऊन, हातात भाकर घेऊन कामाला पळाल्यात. ज्या त्या राज्यामध्ये परेशानी, जिथं तिथं परेशानी. महाराष्ट्रात तर खूपच परेशानी वाढली. महाराष्ट्र म्हणला तर घंटाभर बघायचा होता. आमच्या लहानपणी लोक सांगत होते, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे राज्य होतं तेव्हा तर खूप चांगलं होतं असं म्हणत होते लोक. पाण्याचे ठिकाण मोठे मोठे केले, बक्कळ कार्य केले चांगल्या चांगल्या लोकांनी पहिलं.